यानंतर ज्युरी पण ज्याच्या प्रेमात पडले, त्यांनी त्याला अवॉर्ड देणं टाळताच नाही आलं त्यांना. असे आयसा स्पेशल ॲप्रिसिएशन अवॉर्ड प्राप्त झालेले भाऊसाहेब गावडी आणि सौ कांता गवडी यांना मी मंचावर येण्यासाठी आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं भाऊसाहेब गवडी आणि कांता गवडी यांचं. भाऊसाहेब यांनी अवघ्या 40 वर्ष असताना त्यांनी बिझनेस चालू केलेला आहे, त्यामुळे त्यांना हा स्पेशल ॲप्रिसिएशन अवॉर्ड ज्युरी देते. मी स्वाती लंके मॅम यांना विनंती करतो की त्यांनी कांता गवडी यांचं स्वागत करावं. आपण प्रत्येक अवॉर्डीला रुपये 21,000 अवॉर्ड म्हणून देतोय. यानंतर मी सन्मानपत्र वाचण्यासाठी दीप्ती कोरडे यांना आमंत्रित करतो. Dear Shri Bhausahebji Gaudi, we are pleased to present this Sanman Patra to you in appreciation of your outstanding performance and contribution as a valued industrial service provider in solar industry. Your commitment to delivering high quality services has consistently met clients' expectations and played a significant role in the industry's growth. Your reliability, adaptability, and customer-centric approach have made you an invaluable partner in the service sector. We acknowledge and appreciate your excellence in providing top-tier services and demonstrating a strong commitment to customer satisfaction. The ISA Special Appreciation Award is a testament to your exceptional contribution as a trusted industrial supplier. You're a highly systematic, methodical, and hardworking business entrepreneur. Your passion as a marathon runner is yet another feather in your cap. Please accept our warmest congratulations for this well-deserved recognition. मी भाऊसाहेब गवडी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. मराठी वर्षाच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मित्रांनो, आज मी आणि माझ्या कुटुंबातले सदस्य आज आमच्याकडे गगनात न मावणारा आनंद आहे. आज मला औरंगाबाद इंडस्ट्रीयल सप्लाय असोसिएशनच्या वतीने आणि औरंगाबाद असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष श्री सुहासजी लंके यांच्या संकल्पनेतून संघटनेच्या 34व्या वर्षाच्या इतिहासातील जो प्रथम अवॉर्ड सेरिमनी आयोजित केलेला आहे आणि त्या अवॉर्ड सेरिमनीमध्ये मला एक अवॉर्ड देण्यात आला, त्याबद्दल मी आदरणीय सुहासजी लंके आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप आभारी आहे. हा अवॉर्ड मला सोलार क्षेत्रामध्ये एक छान कार्य केलं त्याबद्दल मिळतो आणि त्याहीपेक्षा आज जो अवॉर्ड ज्यांच्या हस्ते आम्हाला मिळतो आहे अशा आपले महाराष्ट्र राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री आदरणीय अतुलजी सावे यांच्या हस्ते मिळतो. यासाठी माझ्याकडे
जो आनंद आहे त्यासाठी माझ्याकडे शब्दात व्यक्त करणं हे कठीण आहे. आणि मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण आमचं सहयोगी ग्रीन एनर्जीचा प्रत्येक एम्प्लॉई आज अभिमान आहे आम्हाला. मित्रांनो, 2019 साली व्यवसायाला सुरुवात केली. मी एका ग्रामीण भागामधून आलो होतो. माझं शिक्षण बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मी एका लॉटरी कंपनीमध्ये साधारणपणे 16 वर्ष जॉब केला आणि त्यानंतर लॉटरी इंडस्ट्रीमध्ये जॉब केला आणि त्यानंतर एक स्वतःचा व्यवसाय लॉटरीचाच चालू केला. 2017 साली साहेब 2017 साली GST आला. GST आल्याच्यानंतर आमचा बिझनेस एका दिवसामध्ये संपला आणि आमचे सर्व बिझनेसधारक हे आदरणीय मोदीजीच्याबद्दल आणि भाजपाबद्दल बोलायला लागले. मी त्यांच्याकडे न बघता ज्यावेळेस यांनी GST आणला तर आपल्यासाठी दुसरं तरी काहीतरी करून ठेवलं असेल, तर तेव्हा आदरणीय पंतप्रधानजींनी ज्यावेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोलार क्षेत्राला खूप मोठी चालना दिली आणि ते ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांनी सोलार क्षेत्राला खूप मोठी चालना दिली आणि आज सोलार इंडस्ट्री आज जगामध्ये भारत हा जगामध्ये सगळ्यात नंबर 1चा देश बनलेला आहे सोलार इंडस्ट्रीमध्ये. मग मी सुरुवात केली की मी म्हटलं आपण सोलारचा व्यवसाय करू, पण त्याला लागत होते पैसे तर नव्हते, पण व्यवसाय तर करायचा. मग विचार केला सर्वजण सोलार लावतील, आपण मेंटेनन्स कोण करणार, हा विषय होता. सर मी एक 15,000 रुपये घेऊन व्यवसाय सुरू केला आणि आज बघता बघता 7 वर्षामध्ये 5 राज्यामध्ये आणि जवळपास 100 तरुण बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामध्ये 25 अभियांत्रिकी इंजिनियर आहेत. आज आम्ही विचार केला होता डोमेस्टिक एअरपोर्टसारखा प्रोजेक्ट आम्ही सांभाळतो, दिल्ली एअरपोर्टचं प्रोजेक्ट आम्ही सांभाळतो, त्यानंतर मुंबईच्या चर्चगेटपासनं तर राजकोटपर्यंत ऑल रेल्वे स्टेशनचं काम सर आम्ही करतो. जवळपास आमचा 300 मेगावॅटचा पोर्टफोलिओ आहे आणि आमचा मानस आहे भारतातील नंबर 1ची कंपनी करायचा. साधारणपणे आम्हाला सर 10 जिगावॅटपर्यंत 2050चं टार्गेट ठेवून हे विजन ठेवून आम्ही चालतो आहे. या पुरस्कारासाठी गेल्या 1 महिन्याभरापासून आयसा संघटनेमध्ये चर्चा चालू होती. ज्यावेळेस ॲप्लिकेशन आलं तर ॲप्लिकेशन भरूया, 21 फेब्रुवारी शेवटची तारीख होती, मग भरूया काय 1 तास लागेल. ज्यावेळेस ॲप्लिकेशन बघितलं हे तर 2 दिवसाचं काम आहे. आमचे अभिजित भालकीकर तर 3 दिवस बसले होते, रात्री 12 वाजेपर्यंत ॲप्लिकेशन भरत रिहर्सल करत. मलासुद्धा जवळपास 1 दिवस लागला. सर्व डॉक्युमेंटेशन जमा केले सर्व, आणि बिझनेस करत असताना लक्षात आलं का आपण फक्त बिझनेसच नाही तर त्याचं प्रेझेंटेशन किती महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आम्ही ॲप्लिकेशन भरताना लक्षात आलं साहेब. आणि ॲप्लिकेशन भरल्याच्यानंतर ज्यावेळेस स्क्रुटनी झाली त्यावेळेस आमचे शॉर्टलिस्ट झालो. आता म्हटलं आता अवॉर्ड तर मिळाला आपला, आता तर बघायचंच काम नाही. आता आपण काय मेसेज बनवायचा आणि आपलं व्हॉट्सअप आणि स्टेटस ठेवायचं. पण नंतर माहिती पडलं की बा इंटरव्ह्यू असतो याच्यामध्ये. आणि अभिजित भालकीकरनं मस्तपैकी मनातलं सांगितलं त्यांनी. आम्ही 4 जणं, नितीनजी मी, आम्ही 4 जणं रामाच्याच लॉबीमध्ये बसलो होतो आणि एक जायचा जसा जॉबसाठी ज्यावेळेस रेडी होऊन असतो ज्यावेळेस जातो आणि मग तो येतो 45 मिनिटांनी, मग नंतर तो रुमालाने पुसत यायचा रुमालाने पुसत यायचा. मग उत्कंठा लागायची की बा काय झालं रे, काय झालं. अरे तू विचारू नको, काय विचारतात ते माहीत नाही. आणि सगळ्यात शेवटी माझा नंबर होता. माझं नशीब चांगलं, माझा नंबर होता सगळ्यात शेवटी. म्हटलं आता सगळे ज्युरीज जे आहे का थोडे थकले असतील म्हणजे आपला जास्त वेळ घेणार नाही. पण ज्युरीज मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बापू बसलेले होते आणि मुकुंदजी आणि संगाई साहेब पाणी प्यायला गेले होते. ते पाणी पिऊन आल्यानंतर त्याच तावामध्ये होते, ते रिडीमध्ये होते. आणि त्यांनी ज्यावेळेस प्रश्नांचा भडीमार केला, इतका भडीमार केला, पण मग निभावून घेतलं आणि दिले उत्तरं. ते समाधानकारक झाले. त्यांना वाटलं आवड तर 3 आहे, हा व्यक्तीला तर आवड द्यायलाच पाहिजे. शेवटी त्यांच्यात एकमत झालं आणि मला एक छान पद्धतीचा अवॉर्ड दिला. मी सर्व ज्युरींचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचे, मंत्री महोदय अतुलजी सावे, आज आपल्या शहरासाठी खूप मोठं भाग्य आहे. तसेच संघटनेचे सर्व सदस्य, आदरणीय
अध्यक्ष सुहासजी लंके, इनकमिंग अध्यक्ष, त्यांची टीम, अमितजी कोरडे, या सर्वांचा मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि या पुरस्कारामुळं माझी आणखीन जबाबदारी वाढली. यापुढे आणखीन उत्तुंग भरारी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत साहेब. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.